लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासुबाई। आज फिर जीने की तमन्ना है, बहुत दिनों बाद पैक निकला है, पर ये जालिम दुनिया हमें जीने ही नहीं देगी। आई बाबांचं घर सोडताना मी किती स्वप्न घेऊन आले होते, पण सगळी स्वप्नाची मातीत मिळालीत, मातीत। माझ्या सौभाग्याची तेसी करून टाकली आता। माझ्या स्वप्नाची माती झालीये माती। इकडे दूर उंबरठ्यावर कोण उभंय? माझी वाट अडवताय? माझी वाट अडवायची नाही हा। मी आता थांबणार नाही। मला थांबवलं ना तर मी शाप देईन ना। हो, मला थांबवलं तर मी शाप देईन। सेठ, काय चाललंय तुझं? बॅग भरून कुठे चालली आहेस? मी तुला विचारतेय, इथे दुसरं कोणी आहे का? काय बोलणार मी? काय बोलणार? एक बड़ी बहन ने उसकी छोटी मासूम बहन पे हाथ उठाया, उसका करियर ही बर्बाद कर दिया। आता तुझी नाटकं बंद कर, नाही तर त्याच हाताने दुसरे ठेवून देईन तुला। तुला जायचंय ना, खुशाल जा। पण जाता जाता जर भूक लागली असेल तर ब्रेकफास्ट रेडी आहे, खायचं आणि निघायचं। नाही तर परत म्हणशील मोठ्या बहिणींनी काय खायला दिलं नाही म्हणून। हाय हाय ये जालिम दुनिया। काय मीरा, झाली का तयारी नाश्त्याची? होतेच आहे। ए, आज नाश्त्याला कालची उरलेली खीर नाही ना? नाही आबा, हो काल वहिनींनी खीर खूप छान बनवली होती, दुधात प्रॉब्लेम होता। हा, मॉर्निंग। विघ्नेश, तुला ठेपले खूप आवडतात ना, म्हणून तुझ्यासाठी मी खास अहमदाबाद वरून ठेपले आणले। घे। अहो, झालाच हा नाश्ता, म्हणजे वाटते। ऋषी, अरे काय शोधतोयस तू? नाही, ते गायत्रीजी अजून आल्या नाहीत का खाली? मीरा, गायत्रीजी नाही आल्या? मी बोलावले नाश्त्यासाठी, येतच असतील त्या। हो। गायत्रीजी, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय। बोल ना। आणि मुद्दाम सगळ्यांच्या समोरच बोलायचंय। हा म्हणजे खरं तर मी हे सगळं खूप आधी बोलायला हवं होतं तुमच्याशी, पण का कोण जाणे माझं धाडस नाही झालं। किंवा असंही समजा की मला ना खूपदा बऱ्याच गोष्टी उशिरा कळतात। हो, म्हणजे माझ्या लक्षात येत नाही। मी लहान भाऊ आहे ना सगळ्यात,
म्हणूनही असेल कदाचित. आणि आणि खूपदा असं होतं ना की मला नात्यांचा अर्थ कळत नाही. म्हणजे पण माझ्या मनात असं काही नव्हतं बरं का, पण मला ते कधी जमलंच नाही. पण माझ्या मनात होतं गायत्रीजी, पण मला खरंच कधी. ऋषी तू बोल बोल. मला तुमच्याकडे काही मागायचंय. मग मी तुम्हाला आई म्हणलं तर चालेल? प्लीज. मला कल्पना आहे खूप उशीर झालाय, पण मला आता हे नातं नाही गमवायचंय. हो, प्लीज. ऋषी तू मला आई म्हणावंस यासाठी मी सुद्धा कधीपासून वाट पाहत होते, माहितीये ना. अरे असू दे. या दोघांबरोबरच तुझ्यातला धाकटा मुलगाही हवाच होता ना मला. थँक्यू गायत्री. सॉरी आई. या घरात पाऊल टाकल्यापासून आज माझ्या आयुष्याला खरी सुरुवात झाली आहे. यापूर्वी मी फक्त रत्न पारखींची पत्नी होते, पण आज माझ्या तिन्ही मुलांनी मला आई म्हणून स्वीकारले. खरं सांगू, याच दिवसाची मी कधीपासून वाट पाहत होते. सासूबाई, चुकताय तुम्ही. तुम्हाला तुमची 3 मुलं आई म्हणून हाक मारत नाही, फक्त 2 मुलं आई म्हणून हाक मारतात. माझे काहीच चुकलेलं नाहीये. मी बरोबरच बोलले. नाही नाही, तुम्ही. आई, आई अगं मी तिला अजून काही सांगितलेलं नाहीये. नंतर मी नीट समजावून सांगेन तिला. फिनिश. जो गेम मी जिंकले असं मला आतापर्यंत वाटत होतं, तो खऱ्या अर्थाने मी पूर्णपैकी हरलीये. माझ्यासाठी सगळं काही फिनिश झालेलं आहे. आई, आई तुम्ही उभ्या का? बसा ना, मी तुमच्या आवडीचा नाश्ता केलाय. तुम्ही खाल ना? नाही, तुम्ही खाल्ल्यावर तुम्हाला जरा बरं वाटेल, आणि तुम्हाला बरं वाटलं ना तर मलाही बरं वाटेल. कॅश, आई तर नाश्ता करणारच आहेत,
पण तूही करणार आहेस का नाश्ता? नाही म्हणजे माझी काही हरकत नाही हा. येते मी. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. काय करणार? नशिबाचे खेळ असतात ना. प्रत्येकाचे ना दिवस ठरलेले असतात प्रत्येक घरात राहण्याचे. मी तर शूटिंग साठी आले होते ना. माझ्या सौभाग्याच्या ऐसी तैसीच्या फिल्मच्या शूटिंग आधीच माझीच ऐसी तैसी झाली आहे ना. काय करणार? येते मी. बाय. मांजर कॅट. कॅट, मी काय म्हणते की प्रवासात तुला भूक लागेल ना. कालची उरलेली खीर आहे, देऊ का डब्यात? केट, मी सांगितल्याशिवाय तू कुठेही जाणार नाहीयेस. चल माझ्या बरोबर. आई पाहिलत ना, चांगली जायला निघाली होती तर या कॅशने जाऊ नाही दिलं. ही कॅश ना नेहमी असं काहीतरी करते. मी तुम्हाला सांगते या. अभिलाषा, तू सुधारलीस ना, मग आता तीही सुधारेल. शांत राहा. अरे मला जाऊ दे ना. अगं मगाशी मी जात होते तेव्हा थांबवलं नाही. आता का मला घेऊन आली आतमध्ये? सगळ्यांसमोरून मला घेऊन आली. केट, तुझ्या मोठ्या बहिणीचं बोलणं इतकं मनावर लावून घेतलंस तू. खरं तर तू जाऊ नये म्हणून मी असं बोलली ग बाळ. मगाशी मी निघाले तेव्हा तुला काही प्रॉब्लेम नव्हता. आता म्हणते तू जाऊ नये म्हणून मी तुला बोलले. दीदी तुझ्यावर कोण विश्वास ठेवेल? केट, कोणी विश्वास ठेवला नाही ना तरी चालेल, पण माझी बहीण माझ्यावरती विश्वास ठेवते ना हे मला चांगलंच माहितीये. केट, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे तुला माहिती आहे की नाही? तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तू मला कानाखाली मारली ना. अगं केट, हे बघ, मुलांनी चुका केल्या तर आई वडील मारतात की नाही? म्हणून आई वडील वाईट ठरतात का? नाही ना. तसंच पण दीदी तू इथे येईपर्यंत मी इथे राहायचं असं आपलं ठरलं होतं ना. मग आता का तुम्हाला थांबवतेस? केट, त्याच्या मागे कारण आहे. कोणतं कारण? केट, आता ह्या घरात मी एकटी पडलीये. अभिलाषा वहिनीने तर अगोदरच पार्टी बदललीये आणि माझा नवरा माझ्या बरोबर कधीच नव्हता. आणि आता तू पण घर सोडून गेलीस तर मला कुणाचा आधार आहे? आता मी एकटी आहे. दीदी दीदी तू रडू नको प्लीज. हे बघ मी तुझ्या बरोबर आहे. हा हे बघ दीदी, मी राहते हा इथे. हा मी नाही जात. हा तू माझ्या बरोबर राहणार ना? हा तू मला सपोर्ट करणार ना? दीदी तू फक्त बोल ग. तुझ्यासाठी ना मी जमीन आसमान एक करेन. हा तू फक्त सांग मला, बोल.
क्या बात आहे केट, आपण सगळ्यांना दाखवूया की कॅशची बहीण सुपरस्टार आहे. सगळ्यांची ऐशी तैशी करूया. अगं दीदी. छान झाला होता नाश्ता अभिलाषा. तू प्रेमाने केलं सगळ्यांसाठी, मला आवडलं. विघ्नेश ऋषी अरे चला झाली तयारी हो सगळी तयारी. ऋषी चल रे आज नाश्ता करायला जास्त वेळ लागला नाही अरे नेहमी म्हणूनच आपल्याला ऑफिसला जायला उशीर होणार आहे. चला आता निघूया ना. चला, चला. आई हो येतो ग हा मी जा. हो हो जेवणाचं काय ते बघायला पाहिजे ना. तो पण उचल. हे पण न्यायचं होतं. आई हो काय रे, काय झालं? काही विसरलास का? नाही नाही काही नाही. आई तुमच्याशी थोडं बोलायचं. तुझ्याशी. बर आई मला तुझ्याशी कॅश बोल बोल. कॅश परत आली आपल्या घरी म्हणजे तुम्हाला आय मीन टू से तुला जसं वाटतंय की तिने सुधारावं तसंच मलाही वाटतं की तिने या घरातला मेंबर बनून एक फॅमिली मेंबर म्हणून या घरात राहावं. त्या बाबतीत मी सुद्धा आशावादी आहे. त्या बाबतीत तर मी सुद्धा आशावादी आहे. हो पण तिच्या सुधारण्याची आपल्याला कुठली ना कुठली तरी किंमत मोजावी लागणार एवढं नक्की आहे. हो मी तिचा नवरा आहे. इतके वर्ष तिच्याबरोबर संसार करतो पण ती पुढच्या क्षणाला काय करेल काय बोलेल ह्याचा कधीच मला अंदाज लागला नाही. म्हणूनच मला वाटतं की आपण सगळ्यांनी आता सावध राहायचं. तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. काशी या घरात राहायला हवी म्हणून लागेल ती किंमत चुकवायला मी तयार आहे. विघ्नेश भाऊजी, कॅशवणी थोड्याशा तापट आहेत पण वाईट नाही आहेत. आपण सगळ्यांनी मिळून जर त्यांना समजवलं की आपल्याला काय सांगायचंय तर त्या समजून घेतीलही आणि ह्या घरात आपल्यापैकीच एक होऊन राहतील. वाट बघा. कॅशला सुधारणं तर आता देवाच्याही हातात नाहीये. ती आता कोणती चाल खेळते याचीच तुम्ही वाट बघू शकता. तेवढंच तुमच्या हातात आहे. दीदी जो कहती है कैट वो करेगी. 1 2 का 4 4 2 का 1. कॅश काय सुचलं का? दीदी काय सुचलं का? नाही एवढ्या वेळात ना मोठी फिल्म लिहून झाली असती माझी. तू जरा शांत बसतेस का? नाही तर परत ठेवून दे. म्हणजे जरा शांत बस. कसं आहे ना, तू खूप हुशार आहेस, चांगली ऍक्ट्रेस आहे हे माहिती आहे मला. आणि ऍक्ट्रेसने हुशार असलं पाहिजे हे जरी महत्वाचं नसलं ना तरी या दोन्ही गोष्टी तुझ्याकडे आहेत हे माहिती आहे मला. पण कसं आहे ना बा, विचार करायला थोडा वेळ लागतो थोडासा. त्यामुळे मी जरा विचार करते. मला काय सुचलं की मी लगेच तुला सांगेन. ठीक आहे, तू विचार करा. हो सुचलं सुचलं चांगलं सुचलंय. काय म्हणजे बघ कसं आहे ना, कळलं केट? आता हीच एकमेव संधी आहे. एकदा का तू तुझं टॅलेंट दाखवलंस की सगळं काही फिनिश.